हाय नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज बघा अंगारकी संकष्टी आहे. वर्षातलं पहिला संकष्टी. इच्छापूर्तीसाठी पूजा कशी करावी आज आपण बघूया. बघा स्पष्ट पूजा करताना पहिल्यांदा आपण आसनवर बसूयात. परत सगळे देव स्वच्छ पितांबरीने घासून घेऊयात. बघा मी सगळं कसं स्वच्छ देव सगळी घासून घेत आहे. सर्व देव घासून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचं आहे. तुम्ही मनापासून पूजा करा, तुमची इच्छा पूर्ण होणार. बघा मी सर्वात पहिले गणपती बाप्पांना स्वच्छ धुवून घासून पितांबरीने स्वच्छ करून घेतलं आहे. असे सगळे देवांना तुम्ही स्वच्छ करून घ्या. तुमची कोणतीही इच्छा असो पूर्ण करणार गणपती बाप्पा. पूजा करताना कोणाशीही बोलू नका. ओम गंग गणपते हा जप करत तुम्ही पूजा करायचा आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास सगळेजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही सर्व देवांना घासून स्वच्छ करून एका स्वच्छ टॉवेल व कपडानं पुसून घ्या. बघू शकता मी कसे एक ब्रश घेऊन तुम्ही घासू शकता. खूप स्वच्छ निघतात. आणि प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराजांची ही मूर्ती असावी. आपल्या देवघरात ती ठेवून पूजा करावी. शिवाजी महाराज होते म्हणून आपण इथे आहोत अजूनही. महाराजांची पूजा ही नक्की करावी. आपल्या देवघरात प्रत्येकाच्या देवघरात एक शिवाजी महाराजांची मूर्ती नक्की असावी. ते लढले म्हणून आपण इथं आहे. बघा मी परत स्वच्छ पाण्याने सगळे देव धुवून घेतलेत. तर मी सगळे व्यवस्थित ठेवून घेतलेत. आता तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावू शकता. सगळ्या देवांना हळदी कुंकू लावावे. बघा मी इथं आरती लावत आहे. अगरबत्ती लावा. मनापासून गंग गणपते नमः हा जप करायचा आहे. परत तुम्ही रांगोळी काढत आहे. श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. ते तुम्हाला उलटं दिसत असेल. फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट होत आहे ना. परत श्रीराम लिहिला आहे. त्रिशूळ काढलेला आहे. तुम्ही साखरेचा निवेद दाखवू शकता. हा अंगारकी संकष्टी असल्यामुळे मी कुंकुमार्चन करत आहे गणपती बाप्पांना. इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्की करा. बघा स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्या. स्वच्छ कापडाने धुवून पुसून मी ठेवलेला आहे. परत मी अभिषेक करत आहे. बघा साखर घातलेला आहे. तूप घातलेला आहे. दूध, साखर, तूप हा पंचामृत तुम्ही करू शकता. केळ असेल तर केळाचाही पंचामृत तुम्ही करू शकता. बघा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पुसून घेतले.
तर मी तांदळानेही अभिषेक करत आहे. काढून तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. तांदळाने स्वस्तिक काढा. बघा, स्वस्तिक हा प्रकारे काढायचा आहे. तो शुभ मानला जातो. तुम्हाला उलट दिसत असेल, हळदी कुंकू वाहा. गणपती बाप्पांना ठेवा. हळदी कुंकू लावा. फूल ठेवा. कुठलाही लाल फूल असेल तर कुठलाही फूल असेल तर चालेल. दुर्वा घालावे. आरती ओवाळावी. आरती करावी गणपती बाप्पाची. तुमच्या मनात कोणती इच्छा आहे ते गणपती बाप्पांना सांगा. हळदी कुंकू हातात घ्या. थोडंसं अक्षता घ्या. फूल घ्या आणि कोणती इच्छा आहे ते बोला. संकल्प करा. आणि पाणी घालून ते प्लेटमध्ये सोडून द्या. मनापासून नमस्कार करा व काय आहे इच्छा ते बोला. गणपती बाप्पा नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. असा होता माझा गणपती बाप्पाचा आजचा पूजा. कशी वाटली नक्की कमेंट करा.